कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागाने घरफाळ्याच्या तब्बल 27 कोटी रुपयांच्या थकबाकी प्रकरणी घाटगे पाटील ऑटोमोबाईल्सच्या मिळकतीतील स्टार बाजारची इमारत शुक्रवारी दुपारी सील केली. मात्र सायंकाळी कोल्हापूर सर्किट बेंचकडून सील न करण्याबाबत स्थगिती आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने पुढील कारवाई थांबवून इमारतीवरील सील काढले. महापालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागाकडून थकीत घरफाळा वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली. संबंधित मिळकतीवर सुमारे 27 कोटी रुपयांची घरफाळा थकबाकी असल्याने दुपारी सीलची कारवाई करण्यात आली होती. यावेळी बोलताना कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी आणि वसुली विभागाच्या वतीने सदर मिळकतीची एकूण 27 कोटी रुपये थकबाकी होती. यापूर्वी 2024ला त्यांना जप्तीपूर्व आणि बोजा नोंद करायची नोटीस दिली होती. त्या नोटीसीच्या विरोधामध्ये ते माननीय न्यायालयात गेले होते, पण यापूर्वी माननीय न्यायालयाची कुठल्याही प्रकारची स्थगिती नव्हती. या अनुषंगाने आज दुपारी त्यांना परत 1 तासाची नोटीस दिली होती. त्या 1 तासामध्ये त्यांनी कुठलंही केलं नाही आणि बऱ्याच 90% मिळकत सील झालेली आहे पूर्ण. तथापि अजूनही माननीय न्यायालयाचे वगैरे कुठलेही आदेश प्राप्त, आमच्याकडे लेखी आदेश प्राप्त झाले किंवा त्यांनी लेखी पत्र दिलेलं नाही. त्यामुळे सदरची मिळकत ही 27 कोटी रुपये थकबाकी पोटी आज सील केलेली आहे. किती वर्ष झाले पेंडिंग होती आणि कोणती मिळकत सील केली, नेमकं नाव काय? हे इथं मिळकतीचं हे स्टार बाजार हे इथं कुळ आहे आणि घाटगे पाटील ऑटोमोबाईल्स नावाच्या आमच्याकडे नोंद असणाऱ्या मिळकतीचं हे आहे. या मिळकतीमध्ये भाडेकरू वापर आहे, तथापि मालक वापराप्रमाणे आकारणी होत होती. यापूर्वी त्यांच्या भाडे कराराच्या अनुषंगानं ती केस रिवाईज करून सदर मिळकतीची कर आकारणी दुरुस्त करून त्यांना थकबाकीची रक्कम दिली होती. ती सदरची रक्कम न भरल्यामुळे आज सीलची कारवाई करण्यात आलेली आहे. शहरात अशा पद्धतीने किती मिळकती अजून देखील कारवाई सुरू आहे? अशा बऱ्याच मिळकतींच्या अनुषंगानं आम्ही माननीय त्यांना नोटीस लागू केलेली आहेत आणि ज्या ज्या मिळकतीच्या अनुषंगानं कुठल्याही माननीय न्यायालयाच्या आदेशाची स्थगिती नसेल तर अशा मिळकतीवर कारवाई करण्याचं महानगरपालिकेचे नियोजन आहे. नाव सांगा. अशा बऱ्याच मिळकती आहेत शहरामध्ये.